श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे स्वामी कृपा या चॅनलमध्ये स्वागत आहे. अधिक मास महात्म्यातील 25वा अध्याय अतिशय अद्भुत आणि भक्तीने भरलेला आहे. या अध्यायामध्ये माता पार्वतीने भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी केलेल्या गौरी पंचक व्रताची दिव्य कथा सांगितलेली आहे. अखंड श्रद्धा, कठोर तपस्या आणि निस्सीम भक्ती यांच्या जोरावर माता पार्वतींनी महादेव कसे प्राप्त झाले आणि या व्रताचे नेमके काय महत्त्व आहे हे आजच्या या कथासारातून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ अति शेवटपर्यंत नक्की बघा. अधिक मास महात्मा कथासार अध्याय 25वा. पंचगौरी व्रतकथा. नारायण म्हणाले, लक्ष्मी, आता या अध्यायात अधिक मासातील एका वेगळ्या आणि आगळ्या व्रताची कथा मी तुला सांगत आहे. या व्रताचे नाव पंचगौरी व्रत. हे व्रत स्वतः पार्वतीने केलं होतं. ती कथा अशी आहे. एके दिवशी वशिष्ठ मुनींची पत्नी अरुंधती कैलासावर शंकरांच्या पार्वतीला सहज भेटायला गेली होती. अधिक मासातील पर्व काळाचा दिवस होता तो. पार्वती देवी पूजा करीत होत्या. तो पूजेचा थाट आणि पार्वतीची ती निष्ठा पाहून अरुंधती म्हणाली, उमे, तू साक्षात आदिभवानी जगज्जननी असून ही आणखी कोणाची पूजा करतेस? पार्वती म्हणाली, ही पूजा आहे गौरी पंचकाची. हे गौरी पंचक माझ्या आईने आंदन म्हणून मला दिले आहे. या गौरी पंचकाची पूजा मी कुमारी होते तेव्हापासूनच करीत होते. म्हणजे त्याचे असे झाले की मी विवाहाला योग्य अशी उपवर वधू झाले होते. अशा वेळी एके दिवशी माझ्या माहेर घरी दुर्वास ऋषी आले होते. मी त्यांना नमस्कार केला तेव्हा ते म्हणाले, इच्छित वर प्राप्तिरस्तु. माझ्या आईने त्यांना विचारले, कोणते व्रत पूजा हिने करावी म्हणजे त्यायोगे हिला उत्तम वर मिळेल. त्यावर दुर्वासांनी सांगितले होते, हिने पंचगौरी व्रत करावे, गौरी पंचकाची पूजा करावी. विशेषतः अधिक मासात पंचपर्वापैकी द्वादशीला हिने पंचगौरी व्रत करावं म्हणजे ते उत्तम फलदायी होईल. व्रताच्या दिवशी भल्या पहाटे तीर्थस्नान करून पिंपळाच्या झाडाखाली गौरी पंचकाची स्थापना करावी. नंतर षोडशोपचारे पूजा करून ब्राह्मण सुवासिनींना भोजन द्यावे, यथाशक्ती दानवस्तू द्याव्या, नक्त मौन भोजन करावे व या व्रताचे आनंदाने उद्यापन करावे. पुढे लवकरच अधिक मास आला. दुर्वास मुनींनी सांगितल्याप्रमाणे मी यथाविधी निष्ठापूर्वक ते पंचगौरी व्रत केले. आणि काय सांगू अरुंधती, उद्यापन आटपून मी डोळे मिटून प्रार्थना केली. तोच भगवान शंकर साक्षात येऊन माझ्या पुढे उभे राहिले. शंकर म्हणाले, पार्वती, मी तुला प्रसन्न झालो. तुझी काय इच्छा आहे ते सांग, मी ती पूर्ण करेल. मग मी म्हणाले, ठीक आहे, तथास्तु. महाराज, तुम्हीच माझे पती व्हावे असे म्हणून त्यांनी मला मागणी घातली आणि माझ्या मातापित्यांनीही आनंदाने माझा विवाह शंकराशी करून दिला आणि विवाहात आईने मला गौरी पंचकाची मूर्ती आंदन म्हणून दिली. अरुंधती, या पंचगौरीच्या व्रताचे फळ मला असे माझ्या इच्छेप्रमाणे मिळालं. दुर्वासांनी सांगितलेलं हे व्रत अधिक मासात केले ते विशेष फलदायी झाले. तेव्हापासून मी प्रत्येक अधिक मासात द्वादशीच्या पर्व काळात हे व्रत नियमाने करीत असते. आता विवाहानंतर सुद्धा या व्रताच्या पुण्याईमुळे माझ्या पतीचे माझ्यावरच खूप प्रेम आहे. सासर हे माझे माहेर बनले आहे. अधिक मासातील हे पंचगौरी व्रत असे प्रभावी आहे. मग अरुंधती म्हणाली, खरंच गडे पार्वती, हा तुझा पती भोळा शंकर म्हणजे स्मशानी क्रीडा, चित्ता भस्म धारण करणारा हाती निरंकार व्याघ्र चर्मधारी असा विचित्र असून स्वतः असून भक्तांचे मात्र सतत शिवकल्याण करणारा आहे. त्याला तू वश केलेस. तू सतत त्याच्या निकट असतेस म्हणजे त्याला तू इतकी प्रिय झालीस आणि तुलाही हे सासर म्हणजे माहेरच झाले आहे. याचे कारण म्हणजे तू केलेले हे गौरी पंचकाचे व्रत. हे मला आज कळले. खरंच ग, पंचगौरीचे व्रत प्रत्येक स्त्रीने करावे असे मी म्हणते. नारायण म्हणाले, लक्ष्मी, अरुंधती आणि पार्वती यांचा सुखसंवाद झाल्यावर अरुंधती निघून गेली. आता पुढे 26व्या अध्यायात तुला आणखी अशीच अधिक मास महात्म्याची कथा सांगेन, ती तू ऐक. अध्याय 25वा समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. तर अशा प्रकारे माता पार्वतींनी पूर्ण श्रद्धा, संयम आणि भक्तिभावाने गौरी पंचक व्रत केले आणि त्यांना स्वयं भगवान शंकर पती म्हणून प्राप्त झाले. या कथेतून आपल्याला हेच शिकायला मिळते की मनापासून केलेली भक्ती आणि व्रत कधीही व्यर्थ जात नाही. अधिक मासामध्ये श्रद्धेने केलेले जप, व्रत आणि सेवा यांचे पुण्य अनेक पटींनी वाढते असे शास्त्र सांगते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन अध्यायामध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.